राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आता पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये आपण पाहिलाच होता का मामाकडे आऊत घेऊन भाताचा रोप पेरायला आलो होतो. त्यावेळेस बऱ्याच मित्रांनी कमेंट केली होती का मामा हे बैल विकतात का नाही. पण मित्रांनो, चला आज प्रत्यक्ष आपण मामाला भेटणार आहेत आणि ते बैल ते विकणार आहेत का नाही आणि केवढ्याला विकणार आहेत, ते बैल किती जात आहेत, या सगळी माहिती आज मामा आपल्याला सांगणार आहेत. चला आता मामांच्या वस्ती आपण चालू आहे. आणि हे पहा, ही समोर आहे मामांची वस्ती. मामांचा अख्खा परिवार इथंच राहत आहे आणि ही वस्ती पण राहणारच आहे. पहा, एकदम निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये. आणि समोर आहे आमचा सूर्यदादा, म्हणजे जे आमचे मामा आहे ती आडे मामा, त्यांचा मुलगा. काय करतो सूर्यदादा? मशीन काय मशीन काय का? तर सूर्यदादा म्हशी सोडलेल्या पाहिजे. किती म्हशी आता म्हणतो? 2 एक टाकले मागाशी बघून. हां हां हां. आता 2 राहिले. तर त्यांच्याकडे आता 2 म्हशी आहेत. चरायला काय अजून एवढा खास नाही झाला ना? लेट पाऊस झाला त्यामुळं चाराय नाही असं म्हणावं झाला. हां बरोबर. आणि साहेबराव नाही का, आपण कायमच खेकडी माशिरी तो दाखवायचो, त्याची एक मुलगी आहे, पहा मोठी मुलगी. सूर्यदादा, तुमच्याकडे वातावरण भारी आहे ना? आता पाऊस पडला त्यामुळे वातावरण चांगलं राहिलं. हां, पावसाचे आपल्याकडे वातावरण तसं राहत आहे नाही का? निसर्ग एकदम निळा. तर चला आता आपण थेट आलो आहे इकडं मामांजवळ. मामा बसलं शेकत, पहा आता मस्त चुली पुढं शेकत बसत मामा. राम राम. राम राम. काय नाही म्हणतं, शेकत बसलं ती. निघून जरा तब्येत बिघडली होती. हां हां हां. बसले शेकत. आवनी बिवणी. आवडी झाले. हां 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 झाले. हा, आणि मग बैल आता चारा सोडतं का नाही? पहिला चारायला जरा तब्येत बिघडली त्यामुळं आता बांधलेलंच आहे. हां, वैरणी. वैरण आहे म्हणा. आणि वैरण एवढी भरपूर आहे मग मामा? हा, वैरण भरपूरच आहे, पण ही विकत घेतली ना. कधी आता घेतली? आता गेले. हां हां जनावर आहे म्हटलं आता अजून खायला नाही काही, हां बरोबर. पण आवता जनावरा म्हणजे वैरण लागत आहे. हां, तशी वैरण भरपूर आहे बा अजून. तशी वैरण भरपूर आहे. तर मित्रांनो, आता आपण थेट जाणार आहेत मामांच्या बैलांजवळ. इकल्या पडेलाच बांधतात ना? हा, इकडे पडायला जायचं. हां, तर चला पडे का जाऊ आपण आता. तर मित्रांनो, चला आता मी मामांचं बैल दाखवतो आपल्याला. तर हे पहा, इकडं पडायला बांधलेत मामाने. आणि मामांच्या बैलांची ना भरपूर अशी मेहनत राहते. ती कशी राहते काही व्हिडिओमध्ये आपण तर पाहिलंच असेल. हे पहा, इकडनं ह्या साईडनं सुद्धा, आणि शेणसुद्धा पडून देते नाही. नेहमीच खराटा त्यांचा इथं राहतोय जवळ, आणि गोमित्र जरायसाठी टोप बी जवळ राहतोय. म्हणजे आता म्हणजे जसं तुम्ही बांध तसं अजून काही सोडलंच नाही चाराय ना? सोडायचा काही विषयच येत नाही ना? ते जरा तब्येत बिघडेल हां 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 हां. त्याच्यामुळं मला बांधलेलं जागी. आणि हे पहा मित्रांनो, थोडंसं आता बैल जरा खराबल्यासारखं वाटत ना मला. आता कामाचा दिवस आहेत. हां, कामाचे दिवस आहेत. आमचे कोण याचे म्हटलं म्हणजे आणि खाद्य चालू आहे का बंद आहे? कांदे आता आहे तसं काय थोडाफार. हां हां हां. निळावाला झाला म्हणजे मग चांगला होत आहे ना? हा, पण अजून तारा नाही, निळा तारा झाला नाही. तर मित्रांनो पहा, तर मामांचं बैल मी आपली संपूर्ण दाखवतो पहा. तर मामांच्या ह्या बैलांची मेहनत ही नेहमीच राहते. ती कशी मित्रांनो, प्रत्येक वेळेस आपण व्हिडिओमध्ये सांगतोयच. आणि यावर्षी म्हणजे प्रत्येक वर्षी मामा माझ्याकडे अवताला राहतच होतं, पण यावर्षी मामांची तब्येत थोडीशी बिघडल्यामुळं मग मामाला नाही येता आला. मामा काय झालं आहे म्हणतात? जरा तब्येतच बिघडली. हां हां हां. आणि कधीपासून होत आहे? हे आता जवळजवळ 7-8-10 दिवस होत आलं. पण मग आता दवाखान्यात जाऊ आपण बरं का, एखाद्या ठिकाणी. आज लागतंय दवाखान्यात जाऊ ना. आता मलाही सोड होते थोडीशी मला. हा, तर मित्रांनो, तर पहा आता हे पहा, मामाला हौस लय बैलांची मेहनत करण्याची हौस पण भरपूर आहे. आणि आता थोडीशी बैलांची तब्येत का खाली झाली, तर कामाचे दिवस आहेत. कामामध्ये मामाने आता ते बरंच म्हणजे कसलं ती, त्याच्यामुळं त्यांची तब्येत थोडीशी डाऊन झाली. तर मग आता बैल मग किती जातात म्हणतात? दोन्ही मग हे 2-2 तास झालं आता. दोन्ही 2-2 तास झालं का? दोन्ही झाले. 2-2 तास दोन्ही झाले. अवताला आता म्हणजे सगळं चालत ना? हा, आवताला काही आज पायाच नाही लागत. आणि त्या आपल्याकडे छकडा होता टांगा त्या. तर आहे म्हणायचं. हां, म्हणजे टांग्याला धरलं होतं ना त्या मागं. हा, शेकड्याला चालूच आहे. पण आणि आता हां, आणि तर मित्रांनो शेकड्याला पण चालू होती, ते टांगा पण आहे त्यांच्याकडे. पण आता पहिल्यासारखा म्हणजे आता ह्या गोष्टी आणि आता तुम्हाला म्हणजे आता बैल म्हणजे तुमचा काय म्हणणं बा, कायसाठी तुम्हाला बैल विकायचे आहेत का? हा, जमलं तर आलं घरगुती गेले तर आता आपलं होत आहे नाही. हां, जमलं तर आले लेवलचं टाकू देऊन. हा लेवलो आले बा देऊन टाकू. हा, पण आता पण मग पुन्हा बैल घ्यायचं नाही का आता? मग बघू आता पुढचं काय. आता आपले आता होत नाही म्हटलं पाहिजे मग.
आणि तब्येत आहे अशी सारखी साथ देत नाही. हा तर मित्रांनो आता मामांची तब्येत आहे काय म्हणा अशी साथ देत नाही, कारण आता मग वयमान झालं. तरी वय किती आहेत मामा तुमचं? वय म्हणजे जवळजवळ 70-75च्या पुढं वय आहे. 70-75च्या पुढं ना? तर 70 ते 75च्या पुढं मामांचं वय ती. तर मग तुम्हाला काय, तुमचं काय म्हणणं आहे बा, आता अवतारलं तर सगळं चालत आहे. हा सगळं चालेल. म्हणजे आता तुमचं काय म्हणणं, जर आली किमती होतं देऊन टाकायची. हा, तेव्हा टाकू. तर मग समजा आता 2-2 दाते दोन्ही अवताला तर सगळं चालत होती. यांचा कलर काय आहेत म्हणता? हे उमरा कलर होय. उमरा कलर होता. तर मित्रांनो हे उमरा कलर आहेत. आणि समजा आता तुम्हाला समजा द्यायचं ठरलं तर मग समजा आता एखादं गिराईक बुवा समजा कोणी आलंच मागितले, आता बाजार सध्या बंद आहेत ना, हा बाजारात तसं बंद आहे. गोटीचा बाजार बंद आहे मला वाटतं. हा गुटीचा बाजार बंद आहे. तसे गिराईक आता चालू राहते ते. हां असं ते माहीत असले पाहिजे बठ्ठा आहे. बरं, मग समजा आता बैल द्यायचं ठरलं तुम्हाला, हा तर मग तुम्ही म्हणजे तरी याची किंमत काय सांगशाल? किंवा सांगायचं एकटी सांगत आहे, बघू तर आपल्याला आकाराला बसले ते 1,30,000 हा. आणि आकार बसलो बा समजा यावरला मागं पुढं कमी जास्त. होऊ शकत. आणि मित्रांनो यावरला पण मागं पुढं होईल. हे बा आता हे बैल आहेत ना, आता इकडं जरा पडईमध्ये ती, आणि आता ते सोडाय बांधाय म्हणजे असं कसं बाहेर काढ, पावसामुळं बाहेर काढणे हे ते जमत नसल्यामुळं मग आता हे जागेच होते, त्यांची मेहनत ही जागेच होते. आणि हे पहा हे अशा पद्धतीने तो फक्त त्या साईडला, त्याच्यामुळं आपले असा दिसत असेल तांबडा उमरा कलर आहे. तर जर समजा कोणाला जर बैल घेता असेल ना मित्रांनो, समजा हे बैल मामांचं, तर मामांचा नंबर आहे ना, समोर स्क्रीनवर आपल्याला मामांचा नंबर दिसतोय पहा, या स्क्रीनवरच्या नंबरवर आहे ना आपण कॉल करा मित्रांनो. आणि आपल्याला तो यावर कोणचा करायचा असेल ना, तो आपण यावरशी संपर्क करू शकतात. 2-2 दाती येते. आणि मग आता या टायमाला म्हणतो विकायचं बैल. हा जमलं तर काय आता तब्येत आपली याचे हां बरोबर आहे. होत नाही. मग जर आले की तो तर टाकू देऊ, नाही तर मग आहे तर समजा हां मग पुढं काय अजून ठेप झाली मग पुढं. शेप झाले मग ते लेवले वाढणार हां तर पण अजून जनावर आहे ना का, त्या कुठं कमी म्हणजे वाया जात आहे ना, आवताचं आहे काम होईल मस्तपैकी. अरे मग आणि चिखल किती वारांचा केला तुम्ही? ते जवळजवळ 2-4 पिशव्या होत्या ना आपल्या, हां 20-25 किलोच्या. हां तेवढ्या वारांचा चिखल केला आहे. तर मग आता मामा बऱ्याच लोकांनी म्हणजे आपल्या कमेंट केली होती हा. का मामाचं हे जे बैल आहे ते आता आवताला आलं तर नाही का तुम्ही, हा. त्याच टायमाला. आणि बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं का मग मामा बैल विकतात त्याने. तर मला चला आता आवताचं काम चालू आहे ना त्यांचा, त्याच्यामुळं मग म्हणलं आता सध्या मी त्याला विचारेल. तर मग आज मला वेळ भेटली तर मग विकणार बैल ना. हा देऊ नक्कीच देऊ. हां हां हां. आला योग्य किंमत देऊन टाकू. तर मित्रांनो मामा बैल योग्य किंमत आली देऊनच टाकणार आहे ती. तर मामाचा मोबाईल नंबर तर आपल्याला दिला आहे, त्या नंबरवर आपण संपर्क करू शकता मित्रांनो. आणि हा एक छोटासा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवायचा प्रयत्न केला. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नाही असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला, लाईक करा, हाईप पण करा. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र.